कधी असं झालंय का की एखादी वस्तू आपण खूप उत्साहाने खरेदी करतो आणि घरी आणल्यावर कळतं की ती खराब निघाली आहे? किंवा जाहिरातीत जे दाखवलंय आणि प्रत्यक्षात जे हातात आलंय त्यात जमीन आसमानाचा फरक आहे? असं आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडतंच, कारण आपण सगळेच ग्राहक आहोत. आणि म्हणूनच ग्राहक संरक्षण म्हणजे काय आणि आपली शक्ती काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला आजच्या या विश्लेषणात आपण आपली हीच शक्ती ओळखूया. महात्मा गांधीजींचा हा विचार किती महत्वाचा आहे बघा. ते काय म्हणतात की ग्राहक हा व्यवसायाचा राजा आहे. खरंय, कोणताही बिझनेस ग्राहकांमुळेच चालतो. ग्राहक त्या व्यवसायावर अवलंबून नाहीये, उलट तो व्यवसायच ग्राहकांवर अवलंबून आहे. खरं तर ग्राहकच कोणत्याही व्यवसायाचं मूळ कारण आहे. पण आता खरं सांगा, बाजारात खरेदी करताना आपल्याला प्रत्येक वेळी असा राजा असल्यासारखं वाटतं का? नाही ना, बहुतेक वेळा नाही. आणि हा जो आदर्श आहे आणि जे वास्तव आहे, ह्यातली दरीच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जाते. तर ही दरी नेमकी का निर्माण होते? याचं कारण म्हणजे आजची बाजारपेठ एखाद्या चक्रव्यूहासारखी झालीय, खूप गुंतागुंतीची. चला तर मग या चक्रव्यूहात एक सामान्य ग्राहक कसा अडकतो आणि त्याला संरक्षणाची गरज का लागते हेच आपण आता समजून घेऊया. या चक्रव्यूहात अडकण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माहितीतील तफावत. म्हणजे बघा, कंपन्यांना त्यांच्या प्रॉडक्टबद्दल सगळं काही माहीत असतं, पण आपल्यापर्यंत म्हणजे ग्राहकांपर्यंत फक्त तेवढीच माहिती पोचवली जाते जेवढी त्यांच्या फायद्याची आहे. मग यामुळे काय होतं तर आपल्याला आपले हक्क काय आहेत किंवा एखाद्या वस्तूची योग्य किंमत काय असायला पाहिजे याची कल्पनाच येत नाही. आणि वरून विक्रेते कसे संघटित असतात, पण आपण ग्राहक म्हणून एकटे असतो, विखुरलेले असतो. त्यामुळे आपला आवाज त्यांच्यासमोर पोचतच नाही. आणि याचा परिणाम काय होतो तर जे वचन दिलं जातं आणि जे वास्तव आपल्या हातात येतं त्यात खूप मोठी तफावत असते. एखादी जाहिरात बघून आपण वस्तू विकत घेतो, पण तिचा दर्जा एकदमच खराब निघतो. आणि हे तर काहीच नाही, कधीकधी तर मोठ्या ब्रँड्सच्या नावाखाली चक्क बनावट वस्तू विकल्या जातात, ज्याने फक्त आपले पैसेच वाया जात नाहीत, तर त्या आपल्या आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक ठरू शकतात. आता गंमत म्हणजे ही फसवणूक काही फक्त आपल्याकडेच होत नव्हती. ही एक जागतिक समस्या होती. आणि जेव्हा समस्या जागतिक असते तेव्हा त्यावर उपायही जागतिक स्तरावरच शोधला जातो. याच गरजेतून एका जागतिक चळवळीचा जन्म झाला, ज्याने ग्राहकांच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. चला पाहूया हा पाया रचला कसा गेला. ही गोष्ट आहे 1962 सालची. ग्राहकांच्या हक्कांसाठी हे वर्ष इतिहासात कायमचं कोरलं गेलं. कारण याच वर्षी 15 मार्चला जागतिक पटलावर एक शक्तिशाली विधान केलं गेलं. एक अशी घोषणा झाली ज्याने सगळं काही बदलून टाकलं. त्या दिवशी काय झालं होतं तर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकन काँग्रेससमोर इतिहासात पहिल्यांदाच ग्राहकांच्या मूलभूत हक्कांची औपचारिक घोषणा केली. आणि त्यांच्याच त्या ऐतिहासिक भाषणामुळे आज आपण 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करतो. याच घटनेमुळे ग्राहकांच्या हक्कांना जागतिक स्तरावर एक ओळख आणि महत्त्व मिळालं. ओके, तर मग ह्या घोषणेमुळे नेमकं काय झालं? ह्यातूनच तयार झाली आपली म्हणजे प्रत्येक ग्राहकाची एक हक्कांची साधनपेटी, एक पॉवरफुल टूल किट. चला उघडून बघूया या पेटीत आपल्या संरक्षणासाठी कोणकोणती साधनं आहेत. या टूलकिटमधले पहिले 2 हक्क तर अगदी पायाभूत आहेत. पहिला म्हणजे सुरक्षितेचा हक्क. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण विकत घेतलेली कोणतीही वस्तू आपल्या जीवाला किंवा आरोग्याला धोकादायक असता कामा नये. आणि दुसरा माहितीचा हक्क, म्हणजे त्या वस्तूची किंमत काय आहे, ती कशापासून बनली आहे, तिची एक्सपायरी डेट काय आहे, हे सगळं जाणून घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. बघा, सुरक्षितता आणि माहिती ह्या दोन्ही गोष्टी असल्या की आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आता पुढचे हक्क आपल्याला स्वातंत्र्य देतात. म्हणजे आपण फक्त एक पॅसिव्ह बायर नाही, तर बाजारातले ॲक्टिव्ह प्लेयर आहोत. आपल्यावर कोणीही कोणतीही वस्तू लादू शकत नाही, कारण आपल्याला निवड करण्याचा हक्क आहे. आपली तक्रार कोणी ऐकत नसेल तर ती ऐकलीच पाहिजे, कारण आपल्याला ऐकून घेण्याचा हक्क आहे. आणि इतकंच नाही तर गरज पडल्यास ग्राहक मंचासमोर आपलं प्रतिनिधित्व करण्याचाही अधिकार आपल्याला मिळतो. पण सगळ्यात महत्त्वाचा हक्क कदाचित हा आहे, तक्रार करून फक्त थांबायचं नाहीये. आपल्याला तक्रार निवारणाचा हक्क आहे. याचा अर्थ काय तर फक्त कंप्लेंट करणं नाही, तर त्या समस्येवर उपाय मिळवणं. म्हणजे तुमची वस्तू खराब असेल तर ती बदलून मिळवणं किंवा तिची दुरुस्ती करून घेणं किंवा मग झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवणं. ॲक्शन रिझल्ट हा या हक्काचा गाभा आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, हे ग्राहक हक्क फक्त दुकानातल्या खरेदी विक्रीपुरते मर्यादित नाहीत, अजिबात नाहीत. यांची व्याप्ती खूप मोठी आहे.
एक जागरूक ग्राहक बनण्यासाठी आपल्याला शिक्षण घेण्याचा हक्क आहे, आपल्याला एका निरोगी पर्यावरणात राहण्याचा हक्क आहे आणि इतकंच नाही तर काळा बाजार, भेसळ किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्यासारख्या चुकीच्या व्यापारी प्रथांपासून संरक्षण मिळवण्याचाही हक्क आपल्याला आहे. तर बघा, आपण सुरुवात कुठून केली होती आणि आता कुठे आलो आहोत. ह्या सगळ्या हक्कांची माहिती असणं हेच एका सामान्य खरेदीदाराला एका सक्षम आणि जागरूक ग्राहकात बदलतं. हेच ते ज्ञान आहे जे शक्ती देतं. एक गोष्ट मात्र नक्की की हे सगळे हक्क फक्त माहीत असणं ही केवळ पहिली पायरी आहे. खरी शक्ती तेव्हा येते जेव्हा आपण या हक्कांचा वापर करतो. कारण जेव्हा एक ग्राहक आपले हक्क वापरतो तेव्हाच आपल्या सगळ्यांसाठी एक जास्त चांगली, जास्त सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ तयार होते. आणि हीच आपली खरी शक्ती आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. आजच्या या जगात जिथे ऑनलाईन शॉपिंग आहे, आकर्षक जाहिराती आहेत आणि पर्यायांची तर काही कमीच नाही, अशा परिस्थितीत आपल्या मते असा कोणता एक ग्राहक हक्क आहे जो आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवला पाहिजे? कोणता हक्क सगळ्यात महत्त्वाचा आहे यावर नक्की विचार करा.